नमस्कार. मी ॲडव्होकेट रेश्मा भोपी. आज मृणाल जाधव जी आरोपी होती तिचं बेल ॲप्लिकेशन सेशन कोर्टामध्ये आर्ग्युमेंटसाठी होतं. तर हे प्रकरण असं होतं की 28 फेब्रुवारीला मृणाल जाधव ह्या युवतीने श्रीराम आपले प्रभू जे आहेत आराध्य देव श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात तिच्यावर बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तिला अरेस्ट झाल्यानंतर तिची प्रथम बेल JMFC कोर्ट चिखलोली येथे दाखल केली होती. ती इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट या ग्राउंडवर रिजेक्ट केली होती. त्यानंतर सदर बेल ॲप्लिकेशन हे सेशन कोर्टापुढे आले. सेशन कोर्टाने आज तिच्या बेल ॲप्लिकेशनवर तिचे वकील आणि आम्ही सर्व फिर्यादीच्या वतीने बऱ्याचशा वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्यावर आदेश पारित केलेले आहेत. आणि सदरच्या प्रकरणामध्ये मेहरबान न्यायालयाने आदेश पारित करताना असे मुद्दे घेण्यात आलेले आहेत की सदरच्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं नाही आहे आणि जर ह्या आरोपीला ह्या अपुऱ्या तपासामध्ये जर बेल दिला तर ती पुराव्यामध्ये ढवळाढवळ करेल आणि पुरावा नष्ट करेल, म्हणून सदरचा जामीन अर्ज आज रिजेक्ट करण्यात आलेला आहे.